2 चिमुकले मुली आणि शाळेचा शिपाई। या शिपायानं मुलींसोबत कुकर्म केल्याच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। शाळेच्या मालमत्तेची तोडफोड ते बदलापूर रेल्वे स्थानकावर संतप्त नागरिकांनी चक्काजाम केला। तर विविध स्तरातील नागरिकांकडून घटनेचा निषेध होतोय। या घटनेनंतर अभिनेते रितेश देशमुख यांनी शिवरायांच्या काळातल्या चौरंग शिक्षेचा दाखला दिलाय। शिवरायांच्या काळात कोणत्याही महिलेकडे कोणीही वाईट नजरेने पाहू नये म्हणून चौरंग शिक्षा दिली जायची। आता बदलापूर घटनेनंतर चर्चा सुरू आहे ती फक्त चौरंग शिक्षेची। ही चौरंग शिक्षा नेमकी काय होती, त्या काळात कोण कोण या शिक्षेला बळी पडले पाहूयात सविस्तर। राज्यकारभार चालवत असताना शासन व्यवस्थेची आदर्श घडी असली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवरायांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला। स्त्री स्वराज्यातील असो किंवा शत्रूच्या गटातील तिचा आदर ठेवला पाहिजे, मान सन्मानाने वागवलं पाहिजे। त्यासाठी शिवरायांनी चौरंग शिक्षेची तरतूद केली होती। महिलांवर अत्याचार करणाऱ्या अनेक नराधमांना शिवरायांनी या शिक्षेचं धनी केलं। मग यामध्ये खुद्द शिवरायांच्या मेव्हण्यालाही बक्षिलं गेलं नाही। इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या माहितीनुसार रांझ्याच्या बाबाजी भिकाजी गुजर याने एका महिलेवर अत्याचार केला। राजदरबारात प्रकरण सुरू होतं। त्यावेळी शिवरायांनी बाबाजी भिकाजी गुजर याचे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली। याच शिक्षेला चौरंग शिक्षा असं म्हटलं जातं। हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्रावामुळे व्यक्ती दगावू नये म्हणून जखमा गरम तेलात किंवा तुपात तळल्या जायच्या। महिलांबाबत असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होऊ नये यासाठी चौरंग शिक्षा दिली जायची। गैरकृत्याला माफी नाही, मग तो कोणीही असो। याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली। संबंधित व्यक्तीचे हातपाय कलम केल्यानंतर जखमा तेलात तळल्या जायच्या। असं केल्यानं नसा बंद व्हायच्या, रक्तस्राव थांबायचा, पण व्यक्ती मरत नसायचा। चौरंग ही शिक्षा म्हणजे फक्त हातपाय तोडायचे, त्याला मृत्यूदंड द्यायचा नाही, कारण आयुष्यभर हे उदाहरण म्हणून राहील। तुम्ही जर महिलांवर अत्याचार केला तर तुम्हालाही अशीच शिक्षा होईल असं सर्वांसमोर उदाहरण राहावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षा सुरू केली होती। गुजर व्यतिरिक्त आणखी एका प्रकरणाबाबत सावंत यांनी भाष्य केले, ते म्हणजे खंडोजी कोपर यांचा एक हात आणि पाय तोडला होता। एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या मेव्हण्यालाही सोडलं नव्हतं। त्यांनी मेव्हण्याला डोळे काढण्याची शिक्षा दिली, त्यानंतर त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबलं होतं। धारवाड जवळील बेलवडी जिंकण्यासाठी शिवरायांचा मेव्हणा सखुजी गायकवाड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। पतीच्या मृत्यू पावल्यावर मल्लाबाई यांनी ही लढाई सुरूच ठेवली। त्यांनी पुरुष वेषधारी स्त्री सैन्य मैदानात उतरवलं। महाराज मैदानात उतरल्यानंतर बेलवडीच्या सैन्यांनी माघार घेतली, तर सुखोजी गायकवाड यानं काही सैन्यांना कैद करून मराठा छावणीमध्ये ठेवलं। यामध्ये मल्लाबाचाही समावेश होता। सखोजी यांनी मल्लाबाई यांच्यावर वाईट नजर ठेवल्याचं शिवरायांना समजताच सुखोजीला त्यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली। हा सुखोजी शिवरायांचा मेव्हणा होता। तर मल्लाबाई यांना सावित्रीचा किताब देऊन सन्मानाने राज्य परत करत गौरव केला। तर मंडळी, शिवकालीन चौरंग शिक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।